सुरक्षा रक्षक हरिदास वराड यांचे निस्वार्थ कार्य दुर्लक्षित, समाजासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या योद्ध्याला सन्मान कधी? पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ विभागात कार्यरत असलेले हरिदास कुंडलिकलाल वराड हे आज खडकवासला परिसरात बहादूर सुरक्षा रक्षक म्हणून ओळखले जातात. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे इतके मोठे आणि जीव वाचवणारे कार्य करूनही त्यांच्या कामाची कोणत्याही अधिकृत स्तरावर अद्याप दखल घेतली गेलेली नाहीये. गेल्या काही वर्षांपासून ड्युटी बजावत असताना हरिदास वराड यांनी अनेक वेळा आत्महत्येच्या उद्देशाने धरणात किंवा खोल पाण्यात उडी मारणाऱ्या नागरिकांचे प्राण वाचवलेत. केवळ जीव वाचवणच नव्हे तर नैराश्यात गेलेल्या महिला, पुरुष, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि नोकरदार वर्गातील व्यक्तींना समजावून पुन्हा जगण्याची उमेद देण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलंय. याशिवाय रात्रीच्या अंधारात अडकलेल्या महिलांना सुरक्षित मदत करणे, रस्ते अपघातातील जखमींना तात्काळ उपचारासाठी पाठवणे अशा अनेक धाडसी आणि मानवतेचं दर्शन घडवणाऱ्या घटना त्यांच्या कार्यात आहेत. अनेक वेळा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी इतरांचे प्राण वाचवलेत. स्थानिक नागरिक त्यांच्या या कार्यामुळे त्यांना बहादूर सुरक्षा रक्षक या नावानं गौरवतात. मात्र ग्रामपंचायत, नगरसेवक, आमदार, खासदार किंवा कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांकडून त्यांच्या कार्याचा अधिकृत गौरव झालेला नाही. इतकंच नव्हे तर संबंधित सुरक्षा रक्षक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडूनही त्यांना कोणतंही सन्मानपत्र किंवा प्रोत्साहन मिळालेलं नाहीये. सध्या हरिदास वराड हे केवळ अल्प पगारावर काम करतात. पुण्यासारख्या शहरात स्वतःचा संसार चालवणं, वृद्ध आईवडिलांची जबाबदारी सांभाळणं आणि कुटुंबाला आर्थिक आधार देणं हे अत्यंत कठीण असतानाही ते समाजसेवेचं कार्य अखंडपणे करत आहेत. विशेष म्हणजे इतक्या धोकादायक परिस्थितीत काम करताना त्यांच्या जीवाला नेहमीच धोका असतो. एखाद्या दुर्घटनेत त्यांना काही झालं तर त्यांच्या वृद्ध आईवडिलांचे, पत्नीचं आणि केवळ 4 महिन्यांच्या चिमुकल्याचं भविष्य काय, हा अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून आता एकमुखानं मागणी होतीये की हरिदास कुंडलिकलाल वराड यांच्या कार्याची तातडीनं दखल घेऊन त्यांना योग्य तो सन्मान, प्रशस्तीपत्र आणि पदोन्नती, सुपरवायझर किंवा निरीक्षक हे देण्यात यावे. अशा धाडसी आणि कर्तव्यदक्ष व्यक्तींना प्रोत्साहन दिल्यास इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि संपूर्ण विभागाचं नाव राज्यभर उज्ज्वल होईल. समाजासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या या खऱ्या हिरोला योग्य न्याय आणि सन्मान मिळणार का, हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात आहे. आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.